वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ लॉग तो बघितला. इम्प्लिसिट फंक्शनचे लॉग कसं इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. एक्सरसाइज 1.3 मधले पहिले 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्याच्यातले जे काही राहिले ते प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सॉल्व्ह करायचे. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे, शो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चा आन्सर y अपॉन x हे आलं पाहिजे. म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आता आन्सर काय आलं पाहिजे. तर हे जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आन्सर लास्ट हेच आलं पाहिजे, dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x. आता x रेस टू 7, y रेस टू 5, x प्लस y रेस टू 12. याच्यामध्ये जर इथे इंटू किंवा डिव्हिजन असतील तर आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात केली असतं. पण आता इथे काय करायचं, दोघं साईडला लॉग घ्यायचा आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग x रेस टू 7, y रेस टू 5, लॉग ऑफ x प्लस y रेस टू 12. जेव्हा आपण लॉग घेतो, आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं, जेव्हा लॉग इंटू प्रॉडक्ट असतं a इंटू b, तर लॉग जो आहे तो दोघा टर्मला जातो आणि इंटूच्या ऐवजी आपल्याला तिथे ॲडिशन लिहायचं असतं. लॉग x रेस टू 7 प्लस लॉग y रेस टू 5 आणि हा जो 12 आहे तो पुढे येईल लॉग. इथे सेपरेट होणार नाही. इंटू किंवा डिव्हिजन असेल तर लॉगला सेपरेट करता येतं, पण इथे आता हा लॉग पूर्ण टर्मचा आहे म्हणजे x प्लस वायचा. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला सिम्प्लिफाय केलं आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग लॉग x रेस टू 7. आता हे पण आधी पुढे घ्यायचे. एका स्टेपमध्ये आपण आधी लिहून घेऊ. इथे याला लिहिले जाईल 7 लॉग x प्लस 5 लॉग y इज इक्वल टू 12 लॉग x प्लस y. लॉग घेताना जे एक्सपोनेंटचा नंबर असतो तो पुढे घेतला जातो मल्टिप्लिकेशनमध्ये. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर 7 ही कॉन्स्टंट टर्म आहे. लॉग ऑफ x 1 अपॉन x प्लस 5 इज ऑल्सो कॉन्स्टंट टर्म. लॉग ऑफ y 1 अपॉन y. वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, म्हणून इथे नुसतं y नाही लिहिता येणार, इथे लिहायला लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. 12 कॉन्स्टंट है. लॉग ऑफ x प्लस y, आंसर इज 1 अपॉन x प्लस 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज कॉन्स्टंट, म्हणजे इंटू फक्त 1 येणार आहे. नाव 7 अपॉन x प्लस 5 अपॉन y इज इक्वल्स टू 7 into 1 7 upon x plus 5 into 1 5 upon y dy upon dx is equal to 12 upon x plus 5. x plus 5 नहीं है, इथे y है, म्हणजे हा झाला फायनली तर इथे y घ्यावं लागेल. log x plus y म्हणजे log x plus y. मग आता ह्या x plus y चा डेरिव्हेटिव्ह, मग x plus y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x. हे झालं मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे इथे येईल 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस x. आता 12 इंटू 1 12 अपॉन x प्लस y आणि या पूर्ण टर्मने जर याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येत आहे 12 अपॉन x प्लस y सेम टर्म प्लस 12 अपॉन x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x. काही केलं नाही आहे, न्यूमरेटरला फक्त मल्टिप्लिकेशन केले. 7 इंटू 1 7, 5 इंटू 1 5, dy dx तसेच आहे. 12 इंटू 1 12 अपॉन x प्लस y झालं आणि या टर्मने ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं आहे. मग 12 अपॉन x प्लस y म्हणजे पहिली टर्म सेम आली, पुन्हा या टर्मने dy अपॉन dx ला मल्टिप्लाय केलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, जिथे dy अपॉन dx आहे त्या सगळ्या टर्म्स गॅदर करायचे म्हणजे एकत्र लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक टर्म आणि ही एक टर्म बाकीच्या दुसऱ्या साईडला शिफ्ट करायचे. मग आता हे बघा 7 अपॉन x त्या साईडला जाईल
आणि हा पाय वाय ऑलरेडी आहे इथे, पाय अपॉन वाय डी वाय अपॉन डी एक्स, त्याच्यामध्ये इकडची टर्म होईल मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स. फक्त ही जी अंडरलाईन केलेली टर्म इकडे घेतली आहे. मग आता आर एच एसला काय 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस तिकडनं 7 अपॉन एक्स आले. आता या दोघांमध्ये कॉमन आहे डी वाय अपॉन डी एक्स, ते कॉमन काढायचं. 5 अपॉन वाय मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स. हे सॉल्व कसं होईल 12x क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 इंटू एक्स 12x 7 इंटू एक्स 7x मायनस 7y अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. सेम सिमिलरली हे पण सॉल्व करायचं आहे. आता हे होईल 5x प्लस 5y मायनस 12 अपॉन y इंटू एक्स प्लस वाय आणि हा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स आहे 12x मायनस 7x ते झाले 5x मायनस 7y अपॉन एक्स प्लस एक्स वाय. काही नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करत जायचं. मग 5x आहे 5x 5y आणि हा 12y ना 12 इंटू वाय 12y. मग 5x नेगेटिव्ह 12 आणि हा पॉझिटिव्ह 5 म्हणजे त्याच्यात झालं नेगेटिव्ह 7y अपॉन y इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय डी वाय अपॉन डी एक्स. या साईडला जी टर्म आहे ती तशीच ठेवायची आहे. आपल्याला आन्सरमध्ये काय दाखवायचं आहे डी वाय अपॉन डी एक्स फक्त एल एच एसला राहायला पाहिजे, बाकी सगळ्या टर्म्स त्या साईडला शिफ्ट करू. आता या सगळ्या टर्म तिकडे शिफ्ट केल्या. मग इथे राहिलं काय डी वाय अपॉन डी एक्स 5x मायनस 7y अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. इकडची जी टर्म आहे ती जेव्हा साईड चेंज करेल तेव्हा खालचे नंबर्स असतात ते न्यूमरेटरला जातात आणि न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरला, म्हणजे y एक्स प्लस वाय ॲज इट इज आणि खाली आलं 5x मायनस 7y. आता हा 5x प्लस 7y याच्याशी कट, हे दोघं कट. आन्सर काय आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू इथे वरती राहिले y अपॉन x हेच टू. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा लॉग घ्यायचा, डिफरन्शिएट झालं की डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म्स एका बाजूला घ्यायचे, उरलेल्या सगळ्या टर्म्स आर एच एसला शिफ्ट करायच्या. क्वेश्चन सेकंड जो आहे याच्यातले सगळे सम अगदी इझी आहे. एक्स रेस टू पी इंटू वाय रेस टू 4 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय पी प्लस 4. जर कम्पेअर केलं तर आधीच्या सम सारखंच आहे. एक्स रेस टू 7 वाय रेस टू 5 एक्स प्लस वाय रेस टू 7 प्लस 5 म्हणजे तिथे होता 12 दिलेला. ठीक आहे. मग आधीचं सम जसं सॉल्व्ह केलेलं आहे सेम वे याच्यात तसंच करायचं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ द साईड. लॉग झालं त्याला सिम्प्लिफाय केलं की त्याच्यानंतर डिफरन्शिएशन करायचं आहे. डिफरन्शिएट केले की डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म एका साईडला घ्यायच्या आहे आणि उरलेल्याचा आन्सर बरोबर वाय अपॉन एक्स येतं. हे ट्राय करून बघा, जसं आधीचं केलं तसं सेम करायचं आहे. ठीक आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 आहे sec in bracket x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. Here a is the constant term. ऑलरेडी क्वेश्चन मध्ये वरती लिहिलेलंच आहे a and p are the constant term. म्हणायचं कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे. जर या सेकला आपण त्या साईडला शिफ्ट केलं x raised to 5 plus y raised to 5 अपॉन x raised to 5 minus y raised to 5, सेक जेव्हा साईड चेंज करेल तेव्हा आन्सर होईल सेक इनवर्स ए स्क्वेअर. इथे सेक इनवर्स जरी आला तरी पूर्ण टर्म कॉन्स्टंट होणार आहे, कारण तिथे एक्सच राहील. जिथे एक्स नाही त्या टर्म्स कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. मग आता इथे therefore x raised to 5 plus y raised to 5 अपॉन x raised to 5 minus y raised to 5. मग आपण या टर्मला म्हणूया p. म्हणजे पुन्हा थ्रू आउट एक्झाम्पल आपल्याला याला लिहायची गरज नाही. मग आता इथे p म्हणजे काय, where p is equal to sec inverse a square आणि म्हणजेच तो कोण आहे कॉन्स्टंट. ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह पण 0च येणार आहे. ठीक आहे. मग आता हे खालचे जे डिनॉमिनेटर आहे ते तिकडे शिफ्ट केलं. x raised to 5 plus y raised to 5 is equal to p in bracket x raised to
5 minus y raised to 5. Therefore, याच्या पुढचे सगळे तिन्ही एक्झाम्पल सेम वे सॉल्व करायचे. p x raised to 5 p into this term minus p into y raised to 5. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला कॉमन काढायचं आहे. मग कॉमन काढायचं आहे म्हणजे इथे पण x raised to 5 इथे पण x raised to 5 y raised to 5 y raised to 5. मग x च्या टर्म एका बाजूला आणि y च्या टर्म दुसऱ्या बाजूला. x raised to 5 minus p x raised to 5 is equal to त्याला y ला जर शिफ्ट केलं तर तो पॉझिटिव्ह होईल म्हणजे नेगेटिव्ह साइनचं टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. y raised to 5 आणि हा इकडे आला तर नेगेटिव्ह जरी आलं असतं तरी दोघं साईडला नेगेटिव्ह कॅन्सल झालंच असतं. p x raised to 5 minus x raised to 5. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे तर y raised to 5 कॉमन आहे. 1 प्लस बघा हा y raised to 5 आपण कॉमन काढलं तर इथे राहील फक्त 1 प्लस p y raised to 5. दुसऱ्या साईडला दोघांमध्ये x raised to 5 ही जी टर्म आहे कॉमन आहे. कॉमन काढली म्हणजे वाईट काढले. मग आता इथे आतमध्ये राहील p minus 1 x raised to 5. x raised to 5 बाहेर काढला हा p मायनस इथे कोणतीच टर्म नाही म्हणजे 1. मग आता y चे टर्म एका बाजूला घेऊया आणि p च्या टर्म्स एका बाजूला. p minus 1 आणि 1 plus p. p ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मध्ये आपण नंबर ऍड केला का आणि सबट्रॅक्ट केला का तर पुन्हा तिथे जे नंबर येणार आहे ते टर्म्स कसे असणार आहे कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म पुन्हा काय आहे कॉन्स्टंट आहे. मग ते लिहिण्यापेक्षा आपण अजून एक कॉन्स्टंट इन्क्लूड करू तिथे त्याला म्हणूया c. म्हणजे c कोण आहे कॉन्स्टंट p minus 1 1 plus p. y upon x y raised to 5 upon x raised to 5 म्हणजेच काय झालं बघा y upon x हा इंडेक्स दोघांना देते इज इक्वल टू c. पण आपल्याला y upon x च हवा आहे. टेकिंग फिफ्थ रूट ऑन बोथ द साइड. जसं स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घेतो क्यूब असेल तर क्यूब रूट घेतो तसं इथे फिफ्थ रूट घ्यायचा आहे. therefore y upon x is equal to fifth root of c. c ऑलरेडी कॉन्स्टंट आहे त्याचा जेव्हा आपण फिफ्थ रूट घेऊ फोर्थ रूट घेऊ व्हॉटेवर जेही घेऊ पुन्हा तो काय मिळणार आहे आपल्याला कॉन्स्टंटच असणार आहे. मग y upon x is equal to पुन्हा काय झालं c. आता इथपर्यंत सिम्प्लिफाय झाल्यानंतर आता त्याला डिफरेंशिएट करायचं. आतापर्यंत आपण कुठेही डिफरेंशिएशन केलेलं नाहीये फक्त त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत गेलेलो. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता इथे u upon v रूल यूज होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ x u डेरिव्हेटिव्ह ऑफ v. y upon x is equal to c. डिफरेंशिएट करताना आपल्याला यूज करायचं आहे u upon v चा रूल. मग v into डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग v म्हणजे कोण आहे x dy upon dx मायनस u म्हणजे y डेरिव्हेटिव्ह ऑफ x तो किती असेल 1 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. हा x स्क्वेअर जेव्हा या साईडला जाईल x स्क्वेअर इंटू 0 ते आन्सर होईल पुन्हा 0 म्हणजे x डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x मायनस y इज इक्वल टू 0. टेक दिस y टर्म टू दॅट साइड dy अपॉन dx. हा y आधी तिकडे गेला पण पॉझिटिव्ह झाला. इथे हा x आहे. हा x जेव्हा त्या साईडला जाईल तेव्हा तो डिनॉमिनेटरला जाईल आणि लास्ट आन्सर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू y अपॉन x. याच्यानंतरचे जे तीन सम्स आहेत ते तीन सम पण मध्ये पण असंच करायचं आहे. मी ते सम्स लिहिते म्हणजे लक्षात येईल. सेम मेथड आहे. टर्म्स दिलेले आहेत tan इनवर्स इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. अगदी थर्ड क्वेश्चन सारखंच आहे सेम. इथे सेक आपण त्या साईडला नेला तेव्हा तो सेक इन्व्हर्स झाला
आता हा टॅन जेव्हा त्या साईडला शिफ्ट होईल तेव्हा तो होईल टॅन ए स्क्वेअर, आणि टॅन ए स्क्वेअर पुन्हा कॉन्स्टंट आहे, पुन्हा त्याच्या जागी पी घ्यायचा आहे, म्हणजे आन्सर येईल 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल्स टू पी. आपण आधीचं हे जे सम जसं सॉल्व्ह केलंय सेम वे हे सॉल्व्ह करायचं आहे, आणि याच्या पुढचं जे आहे ते कॉस इन्व्हर्स आहे ते पण सेम वे फाइंड आउट करायचं आहे. फिफ्थ सम आहे log x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to 20. सगळे सम एकाच पॅटर्न मधले. आता फक्त इथे लॉग इन्क्लूड झालं, त्याच्या आधी सेक होतं, टॅन इन्व्हर्स होतं, कॉस इन्व्हर्स होतं, त्याच्याऐवजी आता काय आलंय लॉग, किंवा लॉग नसेल तर एक्सपोनेन्शियल फंक्शन येतात. सगळ्या बाकीची पुढची प्रोसेस सगळ्यांची सेम आहे. ठीक आहे, मग आता हा लॉग आधी आपण त्या साईडला शिफ्ट करणार. लॉग जेव्हा त्या साईडला शिफ्ट होतोय म्हणजे त्याला म्हटलं जाईल अँटी लॉग. x raised to 20 upon y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to, हा लॉग जेव्हा शिफ्ट झाला तेव्हा तो झाला अँटी लॉग ऑफ 20, आणि अँटी लॉग ऑफ 20 इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे तो पर्टिक्युलर काय नंबर असेल ते आपल्याला नाही माहिती, पण मला काय ते कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह शेवटी मध्ये काय येणार आहे, झिरोज घ्यायचं आहे. ठीक आहे, मग या टर्मला आपण आता पी म्हणूया. x raised to 20 y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equals to p. What is p? P is the antilog of 20. P is the one kind of constant. Same procedure आहे. आता खालचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करायचा आहे. x raised to 20 minus y raised to 20 is equals to, या p ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, p into x raised to 20 p into y raised to 20. याच्या पुढची टर्म असते जिथे कॉमन आहे, म्हणजे एका साईडला x घ्यायची एका साईडला y घ्यायची. x raised to 20 minus p raised to x raised to 20. ऑलरेडी RHS ला p y raised to 20 plus y raised to 20. दोघांमध्ये कॉमन काढायचे, 1 minus p x raised to 20 p plus 1 y raised to 20. p मधनं तुम्ही एखादा टर्म ऍड करा किंवा p ला कोणत्या टर्म मधनं मायनस करा, शेवटी दोघं ते कॉन्स्टंट असणार आहे. मग आता हे दोघं पुन्हा एका साईडला घ्यायचे. x raised to 20 upon y raised to 20 is equal to p plus 1 upon 1 minus p. Again this is one type of constant. याला लिहिता येईल x upon y raised to 20 is equal to c. मग त्याचं पुन्हा डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट, त्याच्या आधी आपण हा जो रेस टू 20 तर रेस टू 20 35 60 100 कोणताही नंबर असेल, जसं आधीच्या याच्यामध्ये फिफ्थ होता, आपण फिफ्थ रूट घेतलं होतं. मग इथे काय म्हणायचं, टेकिंग 20th रूट ऑन बोथ द साइड, देअरफॉर x upon y is equal to 20th root of c, and 20th root of c is again one constant. Differentiate with respect to x, therefore x upon y, परत u upon v चा रूल यूज करायचा आहे, y डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे तो झाला 1 मायनस u म्हणजे वरचा x डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन y square is equal to constant चा डेरिव्हेटिव्ह येतं 0, y into 1 by minus x डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x. आता हा y स्क्वेअर जेव्हा तुम्ही 0 शी मल्टिप्लाय करता, कोणतीही टर्म 0 शी मल्टिप्लाय केली तर आन्सर येतं 0. देअरफॉर आपल्याला फक्त dy अपॉन dx या साईडला पाहिजे, x into डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू, आता हा जो y तो त्या साईडला जाईल, इथे मायनस आहे, मायनस हा y जेव्हा त्या साईडला गेला तिथे आलं मायनस, देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू नेगेटिव्ह y अपॉन नेगेटिव्ह x. नेगेटिव्ह नेगेटिव्हची मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो आन्सर पॉझिटिव्ह येतं, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू आन्सर झालं y अपॉन x. क्वेश्चन 4 मध्ये जवळजवळ 8 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यातले आपण 4-5 क्वेश्चन बघितले, 2-3 समजून सांगितले.
सगळे सॉल्व्ह करून बघायचे एकाच पॅटर्नचे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्शन वाढत जाणार आहे. फिफ्थ क्वेश्चन असा आहे, त्याच्यात एक फंक्शन दिले सेम वे जसा फोर्थ केला आहे ना तसंच करायचं आहे. पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की या फंक्शनचं प्रूव्ह दॅट dy अपॉन dx इज इक्वल टू नेगेटिव्ह y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. हे आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. माझ्या दोघं साईडला लॉग दिसतोय, याच्यात काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही. त्याच्यामध्ये फक्त p काय, p इज अ कॉन्स्टंट. मला दोघं साईडला डिफरन्शिएट करायचं आहे. लॉग एक्स दिलेलं फंक्शन काय, लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू लॉग एक्स प्लस वाय प्लस पी. इथे एक्स प्लस वाय नाही आहे, एक्स इंटू वाय. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट, याच्यामध्ये आपण दुसरं काही करता येत नाहीये, तर डायरेक्ट डिफरेंशिएशन घ्यायचं. नाही तर आपण लॉग वगैरे घेत असतो, तर इथे ऑलरेडी लॉग घेतलेले आहेत. ठीक आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह निघेल तेव्हा आन्सर येईल 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू ह्या एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालं 1 आणि वायचं डेरिव्हेटिव्ह झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस एक्स इंटू वाय 1 अपॉन एक्स इंटू वाय. आणि आता त्यांचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह. एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह कसं येईल, तर इथे यू इंटू व्ही रूल अप्लाय करायचं आहे. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे 1 प्लस पी हा कॉन्स्टंट आहे म्हणून तो झाला 0. मग आता इथे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. या टर्मने ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. 1 अपॉन एक्स वाय इंटू 1 म्हणजे 30 टर्म येईल प्लस याला मल्टिप्लाय केलं हे एक आन्सर मिळालं. 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स दिस टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म इज इक्वल टू. आता ह्या 1 अपॉन एक्स वायने दोघांना मल्टिप्लाय करायचं. बघा 1 अपॉन एक्स वाय इंटू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स प्लस पुन्हा या टर्मने आपल्याला मल्टिप्लाय करायचं 1 अपॉन एक्स वाय इंटू वाय. पुढचा 0 नाही लिहिला तरी चालतो. मग आता हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल, वाय आणि वाय कॅन्सल. ठीक. मग आता इथे राहिलं 1 अपॉन एक्स प्लस वाय 1 upon x plus y into derivative of y upon x is equal to इथे 1 dy आणि y म्हणजे इथे फक्त राहिलं 1 upon y into dy upon dx प्लस y कॅन्सल. आन्सर आहे फक्त 1 upon x. आता याच्या पुढच्या टर्ममध्ये काय करायचं आहे, ज्यांच्याजवळ डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे त्या टर्म्स एका साईडला द्यायचे. 1 upon x plus y मायनस ही टर्म 1 अपॉन वाय आणि दोघांना कॉमन काय, इथे काय केलंय ही टर्म आणि ही टर्म या दोघांना जेव्हा इकडे घेऊ तर पुढची एक स्टेप जर तुम्ही वाढवली तर कशी येणार आहे 1 अपॉन एक्स प्लस वाय डी वाय अपॉन डी एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय अपॉन डी एक्स. त्याच्यानंतर डी वाय अपॉन डी एक्स आपण कॉमन काढतो म्हणून हे आन्सर देतो. मग या साईडला काय राहिलं आहे फक्त 1 अपॉन एक्स आणि ही टर्म तिकडे जाताना मायनस होईल 1 अपॉन एक्स प्लस वाय. आता यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 इंटू वाय बाय मायनस एक्स मायनस वाय. बघा वाय इंटू 1 इंटू वाय बाय मायनस एक्स इंटू 1 म्हणजे निगेटिव्ह एक्स. निगेटिव्ह साईन म्हणून दोघं टर्म निगेटिव्ह होतील प्लस वाय इंटू निगेटिव्ह 1 पुन्हा निगेटिव्ह वाय अपॉन y इंटू एक्स प्लस वाय आणि हा डी वाय अपॉन डी एक्स ॲज इट इज. पुढचं एक्स प्लस वाय इंटू 1 एक्स प्लस वाय एक्स इंटू नेगेटिव्ह 1 म्हणजे नेगेटिव्ह एक्स अपॉन या दोघांची मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स प्लस वाय. आता वरती बघा हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल म्हणजे राहिलं काय नेगेटिव्ह एक्स अपॉन वाय एक्स प्लस वाय डी वाय अपॉन डी एक्स
या साईडला फक्त y अपॉन एक्स प्लस वाय. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त साईडला काय ठेवायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग फक्त ही टर्म इथे राहील, ही पूर्ण टर्म तिकडे शिफ्ट होईल. एक्स प्लस वाय ही टर्म जेव्हा शिफ्ट होते, इथे जो फ्रॅक्शन असेल तर फ्रॅक्शन उलट होतं त्या साईडला जाताना. म्हणजे इथे येईल वाय एक्स प्लस वाय अपॉन हा नेगेटिव्ह एक्स प्लस वाय कॅन्सल, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर, एक्स इंटू एक्स आणि नेगेटिव्ह एक्स स्क्वेअर. पण नेगेटिव्ह साईन आपण डिनॉमिनेटरला न देता न्यूमरेटरला पण देऊ शकतो किंवा मध्ये देता येते. म्हणून ते आन्सर झाला नेगेटिव्ह वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हेन्स ट्रू. सिम्पल आहे. या एक्सरसाइजमध्ये सगळे सम एकाच मेथडने सॉल्व्ह करायचे. थँक्यू.